नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म काय असतात, म्हणजे लास्ट 4 फीचर्स आपण बघितले आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की पार्टनरशिप डीड हे फार इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते रिटर्न असलं तर अजून चांगलं होईल अशा दृष्टीने. आता हे पार्टनरशिप डीड म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण बघूयात ह्या व्हिडिओमध्ये. पार्टनरशिप डीड, ओके. द डॉक्युमेंट containing the partnership agreement among partners is called partnership deed. म्हणजे जे कोणी पार्टनर्स आहेत त्यांची जी काही पार्टनरशिप ॲग्रीमेंट झाली त्याचं जे रिटर्न डॉक्युमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार, पार्टनरशिप डीड. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स विच आर ॲग्रीड अपॉन बाय ऑल द पार्टनर्स. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही त्यांच्या कंडिशन्स ठरलेल्या आहेत किंवा टर्म्स ठरल्या आहेत ते सगळ्यांचं ॲग्री आहे, सगळ्या, आणि त्यांची ड्युली साईन पण असतं, म्हणजे सह्या पण केलेल्या असतात. ॲन ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑन ओरल बट वेन इट्स रिटन इट इज कॉल्ड अ डीड. ते आपण ऑलरेडी बघितलं. द पार्टनरशिप ॲक्ट डझंट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट. म्हणजे अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट तुम्हाला रिटन ॲग्रीमेंट कंपल्सरी नाही आहे. पण उद्या त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्प्यूट झालं, मिसअंडरस्टँडिंग झालं, वाद झाले, तर त्या केसमध्ये रिटन ॲग्रीमेंट म्हणजे पार्टनरशिप डीड असणं मस्ट आहे, कारण त्याला एक ऑथेंटिसिटी आहे. ओके. मग आता पार्टनरशिप डीड कंटेन्स द रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम्ड फॉर द इंटरनल मॅनेजमेंट ऑफ द फर्म. पार्टनरशिप फर्मची जी काही डीड आहे त्याच्यामध्ये काय केलेलं असतं तर इंटरनल मॅनेजमेंट, म्हणजे तुम्ही 3 पार्टनर आहेत, 4 पार्टनर आहेत, 5 पार्टनर्स आहात, तुमची इंटरनल मॅनेजमेंट कशा प्रकारे असेल, कोण किती कॅपिटल इंट्रोड्यूस करेल, कोण काय काम करणार, प्रॉफिट शेअरिंग रेशो कसं असणार, हे सगळं आपल्याला पार्टनरशिप डीडमध्ये दिलेलं असतं. आणि इट इज ऑल्सो आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आर्टिकल्स ऑफ असोसिएशन किंवा मेमोरँडम ऑफ असोसिएशन हे कंपनीच्या बाबतीत बघितलेलं आहे. त्याचप्रकारे आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप असतात, म्हणजे पार्टनरशिप फर्मचे सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात. ओके. आता पार्टनरशिप डीडचे जे काही कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स आपण इथे बघणार आहोत. आता कोणकोणते कंटेंट्स आहेत तर पहिलं जे आहे त्याच्यामध्ये आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. म्हणजे तुमचा जो काही पार्टनरशिप फर्मचं ठरलं आहे त्याचं नाव काय, नेम असणार आहे, आणि त्याचा ॲड्रेस म्हणजे त्यांचं जे काही ऑफिस आहे किंवा जे काय असेल त्याचं ऑफिस, हे आपल्याला महत्त्वाचं लागतं. नंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. म्हणजे जेवढे पार्टनर्स असतील ABCDEFG त्या सगळ्यांचं नाव, त्यांचं इंडिव्हिज्युअल ॲड्रेस, रेसिडेन्शियल ॲड्रेस, आणि ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजे तुम्ही पार्टनरशिप फर्मचं काही ड्युरेशन डिसाईड केलं असेल, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, असं जे काही ड्युरेशन डिसाईड केलं असेल ते इथं मेन्शन करायचं आहे. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. जेवढे पार्टनर्स आहेत ते इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांचं ओन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कॅपिटल किती देणार हे पार्टनरशिप फर्मच्या डीडमध्ये मेन्शन करणं फार इम्पॉर्टंट आहे. रेशो इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड. मगाशी आपण बघितलं की त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असणार, इक्वल असणार आहे का, 2:2:1 असणार आहे का, 3:2:1 असणार आहे का, व्हॉटेवर जो काही असेल तो मेन्शन करायचा आहे. जर मेन्शन केला नाही तर तो काय असतो, इक्वल असतो. त्यानंतर राईट्स, पार्टनर्सच्या राईट्स काय आहेत, ड्युटीज पार्टनर्सनी काय करायला पाहिजे, आणि त्यांच्या लायबिलिटीज काय आहेत हे पण स्पेसिफिकली मेन्शन करायचं असतं. ओके. म्हणजे पुढे त्याच्यावरून काही वाद नको. देन प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा. म्हणजे समजा 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांना असं वाटलं की आपल्या पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे, त्यासाठी आपण एखाद्या नवीन पार्टनरला घेऊयात, म्हणजे आपण ॲडमिशन ऑफ द न्यू पार्टनर करणार. मग त्या केसमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर काय प्रोव्हिजन असली पाहिजे, किंवा 4 पार्टनर आहेत, एका पार्टनरला बिझनेस सोडून द्यायचा आहे, त्याला रिटायरमेंट हवी, तर त्याची प्रोव्हिजन काय असेल, आणि एखाद्या पार्टनरची जर डेथ झाली तर डेथ झाल्यानंतर त्याला प्रॉफिटमधला शेअर कसा द्यायचा, गुडविलमधला शेअर कसा द्यायचा, त्याचा बेस काय ठरवायचा, हे सगळे प्रोव्हिजन्स किंवा हे सगळे डिटेल्स या पार्टनरशिप डीडमध्ये असणं मस्ट आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग्स एक्सेट्रा. आता पार्टनरशिप फर्ममध्ये एक महत्त्वाचा पार्ट काय,
जो आपण 11वीमध्ये पण थोडासा बघितलेला आहे तोच पार्ट इथे आहे. अकाउंट्समध्ये सेपरेट लीगल एंटिटी असा नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादा बिझनेसमन आणि बिझनेस ह्या दोन गोष्टी सेपरेट असतात. तसंच पार्टनरशिप फर्ममध्ये सुद्धा हे महत्त्वाचा मुद्दा आहे. पार्टनरशिप फर्म आणि पार्टनर्स ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी. पार्टनर्स त्यांचं कॅपिटल घेऊन पार्टनरशिप फर्म फॉर्म करतात, बरोबर आहे. म्हणजे फर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पार्टनर्सनी फर्मला पैसे दिलेले आहेत आणि आपण जे काही रेकॉर्ड करतो किंवा जे काही अकाउंटिंग करतो ते फर्मच्या बुक्समध्ये करतो. जे काही अकाउंटिंग होतं ते फर्मच्या बुकमध्ये होतं. ओके. मग आता समजा पार्टनर्सनी पार्टनरशिप फर्मसाठी कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केले 1 लाख 3 पार्टनर्सने केले. तर पार्टनरशिप फर्मनी पार्टनर्सला त्यांच्या कॅपिटलवर इंटरेस्ट पेएबल झाला. मग तो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सपोज पार्टनर्सनी फर्मच्या पैशांमधून म्हणजे फर्मच्या टोटल कॅपिटलमधून पर्सनल यूजसाठी काही पैसे काढले, विड्रॉ केले, तर आपण त्याला म्हणतो ड्रॉइंग्स. मग ह्या ड्रॉइंग्सवर फर्मनी म्हणजे बिझनेसनी पार्टनर्सच्या ड्रॉइंग्सवर इंटरेस्ट चार्ज केलं, त्याला म्हणतात इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. किंवा एखाद्या पार्टनरनी त्याच्या पर्सनल पर्पजसाठी पार्टनरशिप फर्मकडनं लोन घेतलं, तर पार्टनरशिप फर्म त्या पार्टनरवर त्यांनी जेवढं लोन घेतलं त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करणार. मग हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन लोन ह्याचा रेट काय असला पाहिजे, किती पर्सेंटने करायचं, 5%, 6%, 7%, हे पण आधीच पार्टनरशिप डीडमध्ये स्पेसिफिकली मेन्शन करायला पाहिजे. नेक्स्ट पार्ट आहे सॅलरीज, कमिशन एक्सेट्रा इफ पेएबल टू एनी पार्टनर. म्हणजे काही वेळा असं असतं की पार्टनर्समध्ये हे म्युच्युअली अंडरस्टँडिंग असतं की त्यांचा रेशो ठरलेला आहे. सपोज त्यांचा रेशो ठरलेला आहे ABCचा 2:2:1 असा रेशो ठरला आहे. ओके. आणि C जो आहे तो C समजा काहीतरी ॲडिशनल काम करणार आहे, म्हणजे तो मार्केटिंग करणार आहे, सेलसाठी जास्त प्रयत्न करणार आहे. तर असं ठरवू शकतं की प्रॉफिट व्यतिरिक्त अदर दॅन प्रॉफिट्स Cला पर मंथ 10,000 रुपीज सॅलरी द्यायची किंवा तो जेवढं सेल्स करेल त्याच्यावर त्याला 10%, 5%, 12% कमिशन द्यायचं आहे. मग असं जर काही द्यायचं असेल एखाद्या पार्टनरला ॲडिशनल पार्ट, सॅलरी ऑर कमिशन, तर ते पण आपल्याला पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन करायला पाहिजे. 9th पार्ट सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. जर पार्टनरशिप फर्म क्लोज डाऊन झाली म्हणजे बंद झाली, बरोबर आहे, तर अशा वेळेस अकाउंट्स कशा प्रकारे सेटल करायचे. अकाउंट्स सेटल करणं ह्याचा अर्थ अकाउंट्स क्लोज करणं. मग ते अकाउंट्स कशा पद्धतीने सेटल करायचेत, क्लोज करायचेत, याचंसुद्धा स्पेसिफिक आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे. आपल्याला हा सेपरेट टॉपिक आहेच डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, तेव्हा आपण हे आधी डिटेलमध्ये बघणार आहे. नेक्स्ट पार्ट मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमंग पार्टनर्स. म्हणजे तुम्ही रिटर्न ॲग्रीमेंट केलं म्हणजेच पार्टनरशिप डीड केली, समजा महाराष्ट्रात असल्यामुळे तुम्ही रजिस्टर पण केलं. असं झाल्यानंतर पण समजा पार्टनर्समध्ये म्युच्युअली काहीतरी डिस्प्यूट झाले, काहीतरी वाद झाले, तर मग ते कशा प्रकारे सोडवले जाणार ह्याची प्रोव्हिजन, बरोबर आहे, ती अगोदरच आपल्याला करून ठेवायला पाहिजे. आणि लास्ट एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे अजून काही गोष्टी असू शकतात, बरोबर आहे, त्याच्याबद्दल जे काही आहे ते सगळं आधी ना स्पेसिफिक असलं पाहिजे. म्हणजे ते क्लिअर असलं पाहिजे प्रत्येक पार्टनरला की काय काय कशा पद्धतीने होणार आहे, कुठलाच मुद्दा सुटायला नको. नाहीतर बऱ्याच वेळा सगळे ॲग्रीमेंट झाल्यानंतर एखादा नवीन पॉईंट येतो, मग नवीन पॉईंट आल्यानंतर त्याचं काहीच जर मेन्शन केलेलं नसेल अगोदर ॲग्रीमेंटमध्ये तर त्याच्यात वाद होऊ शकतात. त्यामुळे सगळ्याच प्रकारचं जे काही अदर गोष्टी असतील त्या तिथे मेन्शन करायला पाहिजे. ओके. तर आता आपण ह्या व्हिडिओजमध्ये काय बघितलं की पार्टनरशिप डीड म्हणजे काय, त्याचं मिनिंग आणि त्याचे वेगवेगळे फीचर्स बघितले. ठीक आहे. आता राहिलेला पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्सला तो जास्तीत जास्त शेअर केला तर त्यांच्यापर्यंत पण हे आपण जे इझी वेने सांगतो आहे त्यांच्यापर्यंत ते पोचेल, त्यांना उपयोगाला येईल. सबस्क्राईब करा आणि जी आपली बेल बटन आहे ते दाबून ठेवा, म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तर तुम्हाला ते कळत जाईल.